प्रत्येक शाळा दावा तर करते की आमचे विद्यार्थी चांगले आहेत, आमचे शिक्षण चांगले आहे. पण ही शाळा दावा करते की आम्ही सर्वात जास्त खर्च शिक्षकांच्या गुणवत्तेवरती करतो. ते स्वतः संस्थेचे चेअरमन निवृत्त अधिकारी. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आडात नाही तर पोरात कुठून येणार. त्यांचा सर्वाधिक खर्च हा शिक्षकांवरती केला जातो, शिक्षकांच्या रिक्रुटमेंटवर केला जातो. तो हा शाळेचा वेगळेपणा आहे. शाळा खूप आहेत पण वेगळ्या खूप कमी असतात. जरी एखाद्या बाहेरच्या पालकाला वाटलं की आम्हाला या शाळेत मुलगा ठेवायचा पण खूप दूर आहे, यांच्याकडे हॉस्टेल आहे आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. शाळा तर खूप असतात पण त्यातल्या दाखवण्यासारख्या अगदी मोजक्याच असतात. छत्रपती संभाजीनगरातल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये मी आत्ता आहे, ज्याची ओळख फक्त विद्यार्थी घडवणारी शाळा नाही तर चांगले शिक्षक आणणारी शाळा आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी शाळा अशी. प्रत्येक शाळा दावा तर करते की आमचे विद्यार्थी चांगले आहेत, आमचं शिक्षण चांगलं आहे. पण ही शाळा दावा करते की आम्ही सर्वात जास्त भर आणि सर्वात जास्त खर्च शिक्षकांच्या गुणवत्तेवरती करतो आणि त्यानंतर जे आउटपुट येतं ते कुठल्याही शाळेतून येत नाही. संभाजीनगरातल्या या शाळेची, इथल्या फॅसिलिटीची आणि इथल्या व्हिजनची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. विद्यार्थी चांगला घडवायचा असेल तर शिक्षक चांगला पाहिजे, त्याशिवाय ही प्रोसेस पूर्ण होत नाही. मग त्यासाठी शाळेची परिस्थिती कशीही असो पण त्या शिक्षकांवर जास्तीत जास्त खर्च आणि गुंतवणूक झाली पाहिजे. हेच समीकरण ज्यांनी आणलं, ज्यावर जे काम करतायत आणि शिक्षकांचा गुणवत्ता हा एकमेव क्रायटेरिया ठरवत आहेत, ज्याचा परिणाम अर्थातच मुलांवर होतो. ते स्वतः संस्थेचे चेअरमन निवृत्त अधिकारी अशोक मुंडे सर माझ्यासोबत आहेत. सर, विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक महत्त्वाचा पाहिजे, म्हणजे या गुणवत्ता जपण्यासाठी किंवा ही क्वालिटी जपण्यासाठी तुमची प्रोसेस काय आहे आणि याचा फायदा मुलांमध्ये कसा होतो? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आडात नाही तर पोरात कुठून येणार. शिकवणारे शिक्षक असतात, त्यांच्याकडे चांगलं ज्ञान असेल, ते सक्षम असतील तर त्याचा फायदा मुलांना होत असतो. आता चांगले शिक्षक घेण्याची आमची प्रोसेस आहे रिक्रुटमेंट. त्याच्या सखोलमध्ये जाऊन आम्ही शिक्षकांची निवड करतो. एक तर ते इंग्लिश भाषेचं ज्ञान आणि विषयाचं ज्ञान आणि त्याचबरोबर पेडगॉजीचं ज्ञान. कारण नुसतं ज्ञान असून देखील चालत नाही, तर पेडगॉजी म्हणजे शिकवण्याच्या पद्धती ज्या सायंटिफिकली जगामध्ये ॲक्सेप्टेड आहेत त्यांचं त्यांना ज्ञान आहे की नाही हे पण पाहिलं जातं. आणि ह्या तिन्ही क्रायटेरियामध्ये जेव्हा शिक्षक बसतो त्यावेळी त्यांचं सिलेक्शन होतं. अर्थातच अशा शिक्षकांना आपल्याला जास्त पगार द्यावा लागतो. आता माफक फी स्ट्रक्चर असताना देखील आपण ते बेअर करत आहोत. त्याचा फायदा तो एक भाग झाला आणि दुसरा, एकदा रिक्रुटमेंट झाल्यानंतर कंटिन्युअसली त्यांचं अपग्रेडेशन करणे, पेडगॉजीचं वारंवार त्यांना ट्रेनिंग देणे आणि ट्रेनिंग दिल्यानंतर पोस्ट ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते क्लासरूममध्ये ते इम्प्लिमेंट होतं आहे की नाही याचं ऑब्झर्वेशन केलं जातं. संस्थेचे प्रिन्सिपल आहेत, डायरेक्टर आहेत आणि अधूनमधून मी स्वतः देखील क्लासरूममध्ये जाऊन ते बघत असतो. आता फक्त एकदा एखादी ट्रेनिंग घेतली, उदाहरणार्थ आर्मी असेल किंवा नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, सुरुवातीचं त्याचं साधारणतः 2 वर्ष ट्रेनिंग असतं, पण ते ट्रेनिंग झालं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग संपत नाही. जोपर्यंत सर्व्हिसमध्ये असतात ते 12 महिने त्याचं ट्रेनिंग चालू असतं की ते विसरलं नाही पाहिजे. तो पॅटर्न आपण इथे शाळेमध्ये फॉलो करतो, वरचेवर त्यांना अपग्रेड करणे. आणि संभाजीनगर शहरात जे काही तुमच्या स्पर्धक शाळा असतील त्याच्यापैकी म्हणजे फीचं स्ट्रक्चर पाहिलं तर लाखांमध्ये आहे. 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख. तुमची फीस तुलनेने कमी आहे, पगार तुम्ही खूप जास्त देत आहे. जवळपास सगळ्यात हायली पेड शाळा तुमची आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये. याचा तुमच्या म्हणजे आर्थिक गणित कसं याचं जुळवता आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो, म्हणजे ते कसं नॉलेज ट्रान्सफर होतं विद्यार्थ्यांमध्ये? चांगले शिक्षक असतील तर त्याचा निश्चितपणे फायदा मुलांना होत असतो. शिक्षण म्हणजे काय असं लेक्चर देणं नव्हे. आता शिक्षणाच्या ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आहे, 1956मध्ये जे ब्लूम्स नावाचे ग्रस्त होऊन गेले आणि शिकवलं कसं पाहिजे त्यांनी ज्या 6 पद्धती सांगितल्या त्याचं अनुकरण जगामध्ये होत असतं आणि करतात, पण ते फार कमी लोक करतात कारण ती फार किचकट प्रक्रिया आहे. त्याचं आम्ही पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन शाळेत करतो. तर त्यांना वारंवार ते ट्रेन केलं जातं, त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात. तो एक भाग आहे. आणि जी फी आम्ही चार्ज करतो त्याच्यातून सध्याचं आमचं टार्गेट एवढंचं, किमान शिक्षणाचा पगार त्याच्यातून जावा आणि ते सध्या तरी आमचं ते भागत आहे.
म्हणजे जरी सेविंग काही नाही राहिलं हरकत नाही, परंतु क्वालिटी शिक्षकावर आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर आपल्याला क्वालिटी शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी क्वालिटी शिक्षकच लागणार आहेत, कारण ते शिकवणारे ते आहेत, मी नाही. आणि क्वालिटी शिक्षक हवे असतील तर त्यांना पगार जास्त आपल्याला द्यावा लागेल, जेणेकरून त्यांना मुलांना तो त्यांच्या आयुष्यामध्ये याचा फायदा होणार आहे. बरोबर. आणि यामुळे कारण शिक्षकांची गुणवत्ता ही तुमची प्रायोरिटी आहे. येस. मग त्या मुलांमध्ये त्याचा काय वेगळेपणा दिसतो? त्यांना विषयाचं अंडरस्टँडिंग जे असतं त्याचं ते डेप्थ येत राहते त्यांना. म्हणजे त्या विषयावर तुम्ही काही जरी वेगळे प्रश्न जरी विचारले तर त्याचे ते उत्तर देतात आणि त्याचं इनोव्हेटिव्ह अप्रोच वाढायला लागतो. आता गेल्या वर्षी आपल्या मुलांनी चांगले रिसर्च प्रोजेक्ट केलेले आहेत, ते अगदी स्टेट लेवलला वरच्या लेवलला देखील ते पाठवलेले आहेत. तर म्हणजे आपला भर हा बेसिकली मॅथ्स आणि सायन्स ह्याच्यावर आहे. जगाची उन्नती ही मॅथ्स आणि सायन्समुळेच होते. जे ॲडव्हान्स देश आहेत म्हणजे छोटे देश आहेत, फ्रान्स असेल, UK असेल किंवा स्वीडन असेल, असे कित्येक देश आहेत. छोटे असून देखील ते श्रीमंत देश आहेत, कारण त्यांचा सायन्समध्ये रिसर्च एवढा मोठा आहे की मोठी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे असते. तर त्याच्यावर आमचा तो भर आहे की उद्या चलून आपल्या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी मोठे इनोव्हेटर व्हायला पाहिजेत. तोच पर्पज आहे आपला. फक्त नोकरी मिळण्यापुरतं शिक्षण देणं हा आमचा अजिबात उद्देश नाही आहे. तो एक भाग आहे, पण ते स्वतः उद्या शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये ते लीडर्स व्हायला पाहिजेत. आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि व्हॅल्यू एज्युकेशन याच्याद्वारे आम्ही हे खात्री करतो की ज्याविषयी शाळेतून बाहेर पडतील आणि मोठे उद्योगपती होईल, कोणी पॉलिटिशियन होतील, अधिकारी होतील, सायंटिस्ट होतील, तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये उंची गाठून समाजासाठी, पर्यायाने जगासाठी कंट्रीब्यूट केलं पाहिजे. हे व्हॅल्यूज आम्ही विमोत राहतो. म्हणजे शेवटचा प्रश्न आहे की या सध्याच्या परिसरात आपण ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टम जर बघितली म्हणजे महाराष्ट्रातली किंवा देशातली असेल सर्वसाधारणच आहे, तर शिक्षकांचा दर्जा ही खूप मोठी परिस्थिती शोकांतिक आहे. ग्रामीण भागात Tier 2, 3 सिटीमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकांनाच धडे माहीत नसतात, पुस्तक वाचून शिकवलं जातं असे आहे. तर ही गुणवत्ता टिकवण्यासाठी तुम्ही वेगळं काय करताय आणि याचा संस्थेला फायदा कसा होतो? याचं मुख्य आहे, आमचा जो मेन फोकस आहे तो प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. फक्त लेसन येणे आणि शिकवणे, चांगल्या प्रकारे शिकवणे, त्यापुरतं तो मर्यादित राहत नाही. तर प्रोजेक्टवर आमचा फार भर असतो. जे शिक्षकांनी शिकवलं आहे ते ॲक्च्युअल लाईफमध्ये मुलं ते यूज करू शकतात की नाही, ते प्रोजेक्ट केले जातात, ज्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग पण म्हणतो. एक्सपिरियन्शियल लर्निंगमध्ये ॲक्च्युअली ज्यावेळेस मुलं करायला लागतात वेगवेगळे प्रोजेक्ट, त्यावेळेस त्यांना काय समजलं आहे आणि काय समजलं नाही त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात येतं. म्हणजे शिकवलं आहे ते शिक्षणाचा उद्देशच हा आहे की त्यांना त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग करता यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मुलांचा फार फायदा होतो. आणि ते डेप्थ जे आहे विषयाची ती वाढत जाते आणि पुढचं जे शिक्षण राहतं ते जे की 10वी नंतरचं असतं. जर तुमचा पाया स्ट्रॉंग झाला, बेसिकली मी तर असं म्हणतो की प्रायमरी शिक्षण हेच सर्वात महत्त्वाचं आहे. बेस जो असतो तो इथे घडतो. आणि नंतर हायस्कूललासुद्धा जर बेस स्ट्रॉंग असेल, प्रायमरी एज्युकेशन जर स्ट्रॉंग असेल, तर ते हायस्कूल शिक्षणसुद्धा मुलं स्वतःहून करू शकतात आणि कॉलेजला ते करू शकतात. पण हे जर वीक राहिलं तर पुढे कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी जी उंची त्या मुलांची गाठण्याची क्षमता असते किंवा गाठायला पाहिजे ते शक्य होत नाही. आपल्याकडे शाळा खूप आहेत, म्हणजे एकतर त्या राजकारण्यांच्या आहेत किंवा मग त्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या आहेत. पण एखादी शाळा ज्याचं नेतृत्व एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आहे, निवृत्त झालेल्या संधी अधिकाऱ्याकडे आहे, अशा शाळा खूप कमी आहेत. आणि त्याचं वेगळेपण दिसतं त्या शाळेच्या डिसिप्लिनमध्ये. विद्यार्थी तर घडवणारी शाळा प्रत्येकच आहे. प्रत्येकच जण दावा करतं की आम्ही विद्यार्थी घडवतो आहे, आम्ही भविष्य घडवतो आहे, आम्ही चांगलं शिक्षण देतो आहे. पण विद्यार्थ्यांना घडवण्याआधी त्यांना घडवणारे शिक्षक किती महत्त्वाचे आहेत, त्यांच्यावर किती गुंतवणूक केली पाहिजे, त्या शिक्षकांचा दर्जा कसा असला पाहिजे, याला प्राधान्यक्रमावर ठेवणारी कदाचित ही एकमेव शाळा म्हणता येईल ज्यांचा सर्वाधिक खर्च हा शिक्षकांवरती केला जातो, शिक्षकांच्या रिक्रुटमेंटवर केला जातो. त्यांच्या शिक्षकांची बोलण्याची पद्धत, त्यांचं नॉलेज जरी पाहिलं तरी ते एक वेगळ्या उंचीवरचं वाटतं. तो हा शाळेचा वेगळेपणा आहे. शाळा खूप आहेत पण वेगळ्या खूप कमी असतात.
त्यांचं वेगळेपण सांगता येईल अशा खूप वेगळ्या असतात. ही शाळा जरी एखाद्या बाहेरच्या पालकाला वाटलं की आम्हाला या शाळेत मुलगा ठेवायचा, पण खूप दूर आहे संभाजीनगरपासून, यांच्याकडे हॉस्टेल आहे आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत, आतल्या सुविधा, रोबोटिक्स आहे, वेगवेगळ्या सुविधासुद्धा या शाळेमध्ये आहेत, मोठं मैदान आणि या गोष्टी सगळीकडेच असतात. पण ज्या पद्धतीचं वातावरण, मुलांसाठी राहण्याची सुविधा, ज्या गोष्टी इथे आहेत, तो एक वेगळा प्रयोग आहे. आणि MPS हे खूप मोठं नाव आहे संभाजीनगरातलं गेल्या 30-40 वर्षातलं, आणि त्यांचा आलेख असाच वाढतो आहे. हजारो मुलं इथे शिक्षण घेत आहेत. तुम्हालाही ह्या शाळेबद्दल काही महत्त्वपूर्ण वाटलं, मिनिंगफुल वाटलं, शाळेला भेट नक्की द्या. आपल्या मुलांचं भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल तर ते अशा हातात द्यायला हवं जिथली गुणवत्ता ही वेगळी आहे आणि ज्यांना घडवणारा हा गुणवत्तापूर्ण आहे. माहिती कामाची वाटली असेल तर पुढे शेअरही जरूर करा.